राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजना करावे यासह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती नांदेडच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे। सरकारने शासकीय सेवेत कायम करावे, विनंतीनुसार बदली धोरण करावे, समान वेतन समान काम, आरोग्य व अपघात विमा यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचारी जे कंत्राटी आहेत त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं या मागणीसाठी आज नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जी आरोग्य व्यवस्था आहे ते चांगलीच खोळंबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जोरदार घोषणाबाजी देत आज या ठिकाणी जे आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं या मागणीसाठी जे आहे ते आज नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आज धरणे आंदोलन सुरू आहे, काय मागण्या आहेत आपल्या? संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी जे एकूण 70 जवळपास कॅडरचे कर्मचारी आहेत, हे सर्व कॅडरचे कर्मचारी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। या ठिकाणी जवळपास 17 संघटनांचं एकीकरण करून महाराष्ट्र राज्य एकीकरण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन होत आहे। आमची प्रमुख मागणी ही आहे की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे कर्मचारी काम करत आहेत, कोविड सारख्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा काम केलेले आहे, त्यांना अजूनही शासनानं परमनंट केलेलं आहे, कायम केलेलं नाही। आणि म्हणून आमची मागणी आहे की जोपर्यंत त्या सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना कायम करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि शासनाला या ठिकाणी आपल्या प्रेस मीडियाच्या माध्यमातून आमचं आवाहन करतो की यांनी लवकरात लवकर आमची मागणी जी आहे ती मान्य करावी। नाही येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जे आंदोलन हे आज जे करत आहोत ते लोकशाही मार्गाने करत आहोत। जर आमची मागणी जर मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये ते आंदोलन आम्हाला उग्र करावं लागेल परिणामी, आणि जर त्याचा काही परिणाम झाला तर त्याला शासन जबाबदार आहे। एकंदरीत आपण पाहू शकता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अतिशय आपला जीव धोक्यात घालून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जे आरोग्याची सेवा दिलेली आहे, मात्र अनेक वेळेस ते आंदोलन मोर्चे करून सुद्धा जे आहे त्यांना जे कायम करण्याची मागणी आहे ते पूर्ण होत नसल्यामुळे पुन्हा एकदा जे आहे नांदेड कर्मचाऱ्यांना जे आहे राज्यभरामध्ये आंदोलन करावं लागतं। आपल्यासोबत काही महिला कर्मचारी सुद्धा आहेत, काय सांगाल मॅडम? यापूर्वी सुद्धा आपण आंदोलन केले आहेत, मात्र सरकार तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, काय सांगाल? नमस्कार, मी कंत्राटी आरोग्य सेविका आहे। आपण बघत आहात की नांदेडमध्ये आज हजारोच्या संख्येने आरोग्य विभागातले सर्व कंत्राटी कर्मचारी एकत्र आलेले आहे आणि हे आंदोलन फक्त नांदेड जिल्ह्यापुरतंच मर्यादित नसून आज महाराष्ट्रामधील सर्व टोटल एनआरएच्या अंतर्गत सर्व जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि हे आमचं आंदोलन बेमुदत आहे। आमची मागणी एवढीच आहे की येथे बसलेले सर्व कर्मचारी जवळपास 15 ते 20 वर्षापासून हे काम करत आहे आणि सरकार यांना आणखी किती दिवस कंत्राटी पदावर ठेवणार आहे? बरेच आमचे कर्मचारी काही ह्या डिप्रेशनमध्ये, कंत्राटीच्या गुलामगिरीमध्ये अटॅक येऊन एक्सपायर झालेले आहे किंवा त्यांना विमा कवच लागू नाही, बदली धोरण लागू नाही, पगार वाढ नाही आणि हे काही नसताना फक्त सरकार आमच्याकडून कामच त्यांना अपेक्षित आहे आणि आमच्या जीवाला काही इथे महत्त्व नाही। त्यामुळे आज आम्ही इथे आंदोलनाला बसलो। 14 मार्च 2024 रोजी शासनाने GR काढला की ह्या कर्मचाऱ्यांना परमनंट करून घेण्यात येईल। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी फक्त त्या सरकारची पब्लिसिटी प्रचार करण्यासाठी आमच्याकडून मतं हडपून घेण्यासाठी तो GR काढला आणि आम्हालाही वाटलं की हे सरकार काम करेल या आशेने आम्ही त्यांना मतं दिली। पण आज जवळपास 18 महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा आमचं समायोजन झालं नाही। प्रत्येक हिवाळी अधिवेशन असो, पावसाळी अधिवेशन असो, या अधिवेशनामध्ये सुद्धा मंत्री महोदय म्हणतात की आमचं हे चालू आहे, समायोजन चालू आहे। मागच्या अधिवेशनामध्ये राज्यपालांनी सुद्धा स्वतः सांगितलं की आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेत आहोत, पण जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी लोटला तरी सुद्धा आमचं समायोजन अजून झालं नाही। तर त्यामुळे आम्ही सरकारला 1.5 वर्षाचा वेळ दिलेला आहे आणि एवढा वेळ भरपूर आहे कोणतेही काम करण्यासाठी। 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आमचा मुद्दा तेथे घेतलेला आहे, पण जशी समायोजनाची गती पाहिजे तशी आम्हाला वरून कुठे दिसत येत नाही आणि प्रशासकीय हे सचिव हे खूप निरास्त आहे आमच्या मागण्या संदर्भात। त्यासाठी आम्हाला शासनाला हे सांगायचं आहे
आपण बघत आहोत महाराष्ट्रभर अतिवृष्टीचं वातावरण आहे. आम्हाला आंदोलन करण्याची, संपात उतरण्याची बिलकुल हौस नाही आहे. शासनाने आमच्यावर ही वेळ आणलेली आहे की आम्ही इथे रस्त्यावर बसावं आणि आरोग्य यंत्रणा इकडे कोलमडल्या जाईल. सरकारला फक्त, आणि याचा काही सरकारवर जास्त बजेटवर फरक पडणार नाही किंवा इतर साध्या बदलीची मागणी आमची आहे, त्याच्यासाठी सरकारला काय लागणार आहे. पण कंत्राटी कर्मचारी कालला काहीही द्यायचं नाही कर्मचाऱ्यांना, असं शासनाने जर ठरवलं असेल. आम्ही 30 तारखेपर्यंत आमचं जिल्हा परिषद समोर आंदोलन आहे. आज 19 तारखेपासून, आणि 30 तारखेच्या आज जर आम्हाला काही लेखी भेटलं नाही किंवा ऑर्डर, आमच्या ज्या पदांच्या याद्या लागलेल्या आहे, इतर पदाच्या याद्या लागणार नाही, जे रिक्त पद आहे त्यांना ऑर्डर भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. 30 पर्यंत धरणे आंदोलन जिल्हा परिषद, आणि 1 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रभर काही मेन जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब या जिल्ह्यांच्या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत 1 तारखेपासून. तर सरकारला माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि आम्हाला न्याय द्यावा. एकंदरीत आपण पाहू शकता, जे आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कुठल्याही सोयी सुविधा मिळत नाहीत आणि ते मागील 15 ते 20 वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. मात्र त्यांना कायम करण्यात येत नाही, यासाठीच ते आता आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. मात्र यामुळे जे आहे, नांदेड जिल्ह्यातली असेल किंवा महाराष्ट्रातली आरोग्याची जी सेवा आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सरकारने 30 तारखेपर्यंत त्यांना लेखी द्यावं, अन्यथा यापुढे बेमुदत आणि अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कॅमेरामॅन हर्षवर्धन सोबत मी पवन जगडमोर, यशोमती, नांदेड.